500 रुपयांच्या वादातून गुंडगिरीचा स्फोट. संगमनेर रोडवरील मध्य बाजारपेठेत किरकोळ पैशांच्या वादातून उफाळलेल्या गुंडगिरीने व्यापारी वर्ग हादरला आहे. इंडिया कार सजावट या दुकानात गाडीच्या कामाचे पैसे मागितल्याच्या रागातून शहरातील SS मोबाईल शॉपीशी संबंधित दारूवाला नावाच्या इस्माने आपल्या भावांना बोलावून थेट दहशतीचा खेळ मांडला. 4 ते 5 जणांचं टोळकं हातात दांडके घेऊन दुचाकींवरून दुकानात घुसला आणि आमच्याकडून पैसे मागतो का असा दम देत शिवीगाळ करत दुकान फोडण्याची धमकी दिली. यावेळी दुकानातील कामगार असलेल्या एका युवकाला लक्ष्य करत त्याच्यावर बेदम मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात युवकाच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून बोटांना फ्रॅक्चर झाल्याची माहिती समोर आली आहे. संपूर्ण थरार दुकानातील CCTV कॅमेऱ्यात आवाजासह कैद झाला असून या व्हिडिओमुळे घटनेची भीषणता उघड झाली आहे. उसको यहाँ से लेके जाएंगे भैंसों को चल जाएंगे. जाओ तो गाड़ी लेके जाओ तो गया हुआ गाड़ी जाने भाई एक चलो जाने एक से खाली ऐसे मोबाइल है उसको लेके आते हैं जल्दी आ दुकान पे केवळ 500 रुपयांच्या कारणावरून एवढा हिंसक प्रकार घडल्याने शहरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे दुकानमालक त्यावेळी उपस्थित नसताना घडलेल्या या घटनेत आसपासच्या युवकांनी धाडस दाखवत जखमी मुलाचे प्राण वाचवले. अन्यथा अलीकडील आकाश दुबैया प्रकरणासारखी गंभीर घटना पुन्हा घडली असती अशी चर्चा शहरात रंगली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करत असतानाच अशा टोळीबाज हल्ल्यांनी कायदा सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. व्यापाऱ्यांकडून पैसे मागितले म्हणून मारहाण आणि दुकान फोडण्याचा प्रयत्न हे थांबवण्यासाठी कठोर कारवाई आवश्यक आहे अशी जोरदार मागणी होत आहे. दरम्यान संबंधित दुकान मालक पोलिसात तक्रार करणार का की CCTV फुटेजच्या आधारे पोलीस स्वतःहून गुन्हा नोंदवणार याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.